नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. संजय राऊत यांना मनपूर्वक धन्यवाद की ते आम्हाला नेहमी वारंवार काही ना काहीतरी कंटेंट यूट्यूब व्हिडिओसाठी उपलब्ध करून देतात. त्यांनी जर असा कंटेंट उपलब्ध करून दिला नाही तर आमच्यासारख्यांचं कसं काय व्हावं बरं. ते आता असं म्हणाले राज ठाकरेंच्या बाबतीत. म्हणजे काय परिस्थिती आली बघा महाराष्ट्रामध्ये. संजय राऊत हे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की त्यांनी जे काही प्रस्ताव आमच्यासमोर ठेवलेला आहे, आमचे नेते तथाकथित वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धव ठाकरे हे तर निर्णय घेतलेले, ठीक आहे, प्रस्ताव आम्ही विचार करूत, पण त्यांनी दुसऱ्यांशी अनैतिक संबंध ठेवू नयेत असं त्यांचं ते वक्तव्य आहे. हे कोण सांगतंय? संजय राऊत सांगतायत. बघा, म्हणजे आम्ही काय म्हणता येईल त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आम्ही राज ठाकरे यांना बरोबर घ्यायचं नाही घ्यायचं ह्याच्या बाबतीमध्ये हे करू, पण त्यांनी दुसऱ्यांशी म्हणजे त्यांचा रोख अर्थात भाजपकडे आहे अनैतिक संबंध ठेवू नयेत, कारण की त्यांनी यापूर्वी कसा कोणाला पाठिंबा दिला होता याच्यावरून ते बोललेले. आता हे कोण बोलतंय? हे संजय राऊत बोलतंय. म्हणजे आता काय परिस्थिती बघा, असं म्हणू नये, पण जो प्रत्यक्ष चोरी करताना पकडला गेलेला आहे किंवा ज्यानं चोरी केली किंवा ज्यानं अजून काय शिंदळकी केली आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये, ती दुसऱ्या एकाला म्हणते आहे की बाबा तू पतिव्रता असल्यासारखी राहा आणि तू जर असं करताना दिसलीस तर बघ. आता ह्या पातळीवरती हे वक्तव्य मला करावं लागते का? तर जो शब्द त्यांनी वापरलाय की अनैतिक संबंध ठेवू नये म्हणून संजय राऊतांनी वापरलेला आहे. आता नैतिक आणि अनैतिक कसं ठरवायचं म्हणून मी तुम्हाला साधं उदाहरण देतो जे आम्ही परत देत आलो. आता परत संजय राऊतांच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये तशाला तसंच देत होते. 1999ला महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून काढला होता. निवडणुका लढल्या होत्या. भाजप सेना एकत्र होते. वेगवेगळे लढलेला असताना जे आमदार निवडून आले त्या आमदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न असतो. त्यांना वाटलं त्यांनी काँग्रेस बरोबर गेले, कोणी किती टीका करू. 2004ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते, त्यांनी एकत्र सत्ता स्थापन केली. 2009ला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले होते, जनतेने त्यांना जनमताचा कौल दिला, त्यांनी सत्ता स्थापन केली. हे सगळं नैतिकच चालू आहे. 2014ला काँग्रेस, सेना, भाजप, राष्ट्रवादी चौघे वेगवेगळे लढले होते. त्यांनी प्रत्येकानं आपले निर्णय घ्यायचं ठरवलं. शिवसेनेनी भाजपबरोबर जायचं नाही ठरवलं. भाजपने सत्ता स्थापन केली अल्पमताचं सरकार 122 आमदारांच्या पाठिंब्यावरतं. शरद पवारांनी पाठिंबा दिला त्याला बाहेरून. आता ह्या सगळ्यामध्ये जनमताचा जो मूळ कौल होता त्याला कोणीही त्याच्या विरोधात गेलेलं नाही. पण 2019ला मात्र आता जे संजय राऊत तोंडानं जे बोलायलेत ना अनैतिकता, राज ठाकरेला सांगायला लागलेत नाही. 2019ला जनतेने तुम्हाला कौल दिला होता, भाजप आणि सेनेला. जनतेने तुम्हाला कौल दिला असताना अनैतिक संबंध कोणी ठेवले? जी लग्नाचं बायको आहे, नवरा आहे, जे लग्न ठरलेलं आहे, साखरपुडा झालेला आहे, बोलाचाली झालेली, सगळं झालेलं आहे, बोल्यावरती उभं राहिलेत, अक्षता सुरू झालेल्या आहेत आणि अचानक नवरी उठून दुसऱ्या बोल्यावर निघून जाती आणि दुसऱ्या नवऱ्याबरोबर दुसऱ्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये माळ टाकती. 2019ला घडलेले. संजय राऊत अनैतिक संबंध याला म्हणतात. जनतेनं कौल दिलेला होता, जनतेनं दिलेला कौल तुम्ही नाकारला. जे नैतिक होतं जनतेच्या दृष्टीनं म्हणतोय मी. विचारांच्या वैचारिक कोणाला काय मांडणी करायची ती वेगळी काय असायची ती. सर्वसामान्य जनतेने बाळासाहेबांच्या विचारावर ज्या जनतेचा विश्वास होता मतदारांचा, त्या मतदारांनी तुम्ही भाजप बरोबर असताना तुम्हाला ती मतं दिलेली आहे, त्या जागा दिल्या, ते 57 आमदार निवडून दिले. 2014ला आधी तुम्ही 63 आमदार निवडून आणले, ते तुमच्या हक्काचे, त्याच्या बाबतीमध्ये काही म्हणणं नाही. तेव्हा जर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन जर काही एखादं सरकार स्थापन करू पाहत असला असता तर आपण एक वेळ समजू शकलो असतो. पण 2019ला तुम्हाला जनतेनं भाजप बरोबर असताना म्हणून कौल दिलेला होता आणि तुम्ही तो नाकारला. याला अनैतिक संबंध असं म्हणतात.
ज्या शरद पवारांबरोबर किंवा काँग्रेसबरोबर जाण्याच्या पेक्षा मी माझं दुकान बंद करेल शिवसेना नावाचं, हे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य होतं. त्या सगळ्या काळामध्ये कधीही शरद पवारांनी मातोश्रीचा उंबरठा झिजवला नाही. सोनिया, राहुल, प्रियंका कोणीही मातोश्रीचा उंबरठा झिजवायला आलेलं नव्हतं. तुम्ही सिल्वर ओकला गेले होते, तुम्ही सोनियांच्या निवासस्थानी दिल्लीला गेलेले होते. अनैतिकता म्हणतात, अनैतिक संबंध म्हणतात ती हे. अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. संजय राऊत आज जी बडबड करायला लागलेत ना, संजय राऊत असं म्हणाले होते की जेव्हा UPA म्हणजे इंडिया आघाडीच्या आधीचं रूप त्यांचं, UPAच्या अध्यक्षपदी शरद पवारांना हे करावं, तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणले होते, तुम्ही अजून त्या UPAचा घटकच नाही तर तुम्हाला अधिकारच काय बोलायचा. प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना नको तिथं नाक खुपसायला संजय राऊत गेले. UPA आघाडी तेव्हा अजून इंडिया आघाडी झालेली नव्हती. शरद पवार कसे ज्येष्ठ नेते आहेत, म्हणजे हे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते, शिवबाठाचे. आणि हे सांगायला काय गेले कोणाला, शहाणपण कोणाला शिकवायला गेले, काँग्रेसला. आणि कोणासाठी शिकवायला गेले, शरद पवारांच्यासाठी. ही कुठले नैतिक संबंध आहेत, संजय राऊत सांगू शकतील का? संजय राऊतांनी राज ठाकरेंनी अनैतिक संबंध ठेवू नये असं म्हणत असताना स्वतः काय काय संबंध अनैतिक राजकीय दृष्ट्या ठेवले हे सांगणार की नाही? तुम्ही शरद पवारांची भलामण UPAच्या अध्यक्षपदासाठी करायला तुम्ही निदान असं तरी म्हणायचं, भले ते मान्य न हो की UPA मधले शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे 17 खासदारांचे तेव्हा ते नेते होते आणि त्यांना कसं तुम्ही UPAचा अध्यक्ष करावं, भले ते न म्हणो. चंद्रबाबू नायडू 18 खासदारांच्या जोरावरती तेव्हा संसदेमध्ये अविश्वास ठराव आणतात मोदींच्या विरोधामध्ये आणि त्यांचे सगळे प्रवक्ते नेते त्यांची भलामण करतात, भले ते नंतर पडो किंवा ते परत स्वतः भाजप आघाडीमध्ये येऊ. पण तेव्हा त्यांच्या प्रवक्त्यांनी कोणी असं नाही वक्तव्य केलं ना UPAचं अध्यक्षपद तिसऱ्या कोणाला म्हणजे शरद पवारांसारख्यांना द्या म्हणून. DMKचे सगळे नेते प्रवक्ते त्यांच्या नेत्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहतात. तुम्ही कधीतरी ऐकलं का ते सेलम धरणीधरण वगैरे त्यांचे जे सर्वानंद वगैरे त्यांचे जे सगळे प्रवक्ते आहेत ते असं म्हणतायत की दुसऱ्या कोणाचं तरी नाव घेऊन याला UPAचा अध्यक्ष करा म्हणून? मी तुम्हाला TMCचं उदाहरण सांगतो. तृणमूल काँग्रेसचे बोलभांड सगळे जे नेते प्रवक्ते आहेत वाटेल तशी बडबड करतात ते. त्याच्यापैकी एकानं तरी चुकून तरी असं वक्तव्य केलेलं आहे का की UPAच्या अध्यक्षपदी शरद पवारला किंवा अखिलेश यादवला बसवा म्हणून? ते ममता बॅनर्जीचीच बाजू घेणार. विरोधी पक्षातले हे जे प्रमुख 4-5 नाव आहेत, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, त्याच्यानंतर DMK, हे सगळे त्यांचे प्रवक्ते त्यांच्या नेत्याला प्रमोट करतात. महाराष्ट्रामधला फक्त एकच तेव्हाच्या इंडिया आघाडीतला, अजूनही इंडिया आघाडीतच आहेत ते, शिवसेना नावाचा पक्ष तेव्हा UPA होतं आणि तेव्हा नाना पटोलेंनी टोला मारला होता की तुम्ही अजून त्याचे घटकच नाहीत तर काय बोलतात. तेव्हा संजय राऊत आपल्या नेत्याला सोडून दुसऱ्यांच्या नेत्याची भलावण करतो दुसऱ्या पक्षाच्या, मग ह्याला कुठले संबंध म्हणतात? अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सामना हे बाळासाहेबांचंच एका अर्थाने असलेलं वर्तमानपत्र. शिवसेना वगैरे नंतर बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब संपादक होते. बाळासाहेबांच्या मॅरेथॉन मुलाखती त्या सामनामध्ये यायच्या. बाळासाहेबांच्या शिवाय आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या आल्या, ठीक आहे, शिवसेना प्रमुख म्हणून आपण समजू शकतो. एकाची तरी कधी मॅरेथॉन मुलाखत आलेली का, किंवा तुम्ही कल्पना तरी कराल का? संजय राऊत हे असे पहिले त्याचे संपादक निघाले त्या महाविकास आघाडीच्या काळात. त्यांनी शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत छापली कुठं? सामनामध्ये. काय कमाल आहे. तुम्ही तुमचं पोटपाणी ज्याच्यावर आहे, ज्या शिवसेनेने तुम्हाला राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला पोटपाण्याला लावलं संपादक म्हणून सामनामध्ये, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी असं जे आपल्याकडे म्हणतात, ती टाळी वाजवायची सोडून तुमची टाळी दुसरीकडे कुठं काय गेली होती संजय राऊत? तुम्ही जेव्हा शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत सामनामध्ये छापली, मग हे कुठले संबंध होते? तुम्ही आज राज ठाकरेंना सांगताय अनैतिक संबंध ठेवू नका. तुम्ही हे शिवसेनेमध्ये असताना शरद पवारांचे प्रवक्ते बनवण्याचे जे हे काही तुमचे अनुबंध आहेत, ह्यांना कुठले संबंध म्हणायचे जरा सांगू शकाल का?
वारंवार तुम्ही युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांनी कसं असावं असं जेव्हा सांगतात, आधी युपीए नंतर इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी, मग हे अनुबंध कुठला आहे याचा तुम्ही खुलासा कराल का? आमचे नेते शरद पवार कसे आहेत हे सगळं म्हणत असताना, किंवा अजून एक त्यांचं गाजलेलं वाक्य, शरद पवार कळायला 100 जन्म घ्यावे लागतात. राज ठाकरेंचा, संजय राऊतांचा नेमका कुठला सध्याचा जन्म चालू आहे? आपल्या पक्षात असताना आपल्या नेत्याचं नाव घ्यायचं सोडून देऊन जेव्हा तुम्ही शरद पवारांचं नाव वारंवार घेता, मग ह्या संबंधांना कुठले संबंध म्हणायचे? आज जेव्हा की तुम्ही राज ठाकरेंना अनैतिक संबंधावरून शहाणपण शिकवायला लागलात, तेव्हा तुम्ही ह्याचं आधी उत्तर द्या. प्रत्यक्षामध्ये तुम्ही राजकीय दृष्ट्या ही जी वक्तव्य केलेली आहे, ही जी तुमची वागणूक राहिलेली, मी जुनं सांगत नाही, फक्त 5 वर्षातलं सांगतो. 2019ला जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला तेव्हा आणि आता, म्हणजे साधारणतः सगळे मिळून एक 5.5 वर्ष होत आहेत. या सगळ्या 5.5 वर्षामध्ये संजय राऊत यांनी सांगावं की त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत का शरद पवार आहेत? मॅरेथॉन मुलाखती उद्धव ठाकरेंच्या घेणं स्वाभाविक आहे, पेपरच उद्धव ठाकरेचा आहे, शिवसेनेचा आहे. पण शरद पवारांच्या मॅरेथॉन मुलाखती तुम्ही घेता, युपीएच्या नंतर इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी शरद पवारांना बसवा असं म्हणता, आणि ते संजय राऊत आता असं म्हणतायत राज ठाकरेंनी अनैतिक संबंध ठेवू नये. बरे, तुम्हीच हे बोलायला लागलात. आता कोणाच्या तोंडी काय शोभतं ते जनतेनं बघावं, आणि त्याहीपेक्षा जनतेनं बघावं. पण संजय राऊत यांचे धन्यवाद मनपूर्वक, ते असा कॉन्टेंट आम्हाला देतात आणि त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ चालतात. इथेच थांबूया. धन्यवाद.